केला। काही वेळातच अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ठेवलं जाणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणाहून निघालेत, मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळेच कार्यकर्ते नेते हे देखील आता बारामतीमध्ये इथे दाखल झालेले आहेत। सागर, तर आपण ही दोनही दृश्य पाहतोय। एकीकडे आता जय पवार हे दाखल झालेले आहेत। खरं निखिल, आपण पाहिलं की खरं तर काही वेळापूर्वी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच हेलिकॉप्टरने बारामतीमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी एकाच गाडीतून प्रवास करत त्यांच्या नक्कीच सागर। तर अजित पवार यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ सध्या बारामतीमध्ये दाखल झालेलं आहे। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दादा सहभागी झाले होते। त्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकांसाठी म्हणून प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली होती। नेते आपापल्या प्रचारामध्ये व्यस्त होते आणि त्याच वेळेला अचानकपणे कल्पितपणे अशा हा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये अजितदादांसारखा एक उमदा नेता यामध्ये महाराष्ट्रानं गमावलाय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याचे दूरगामी परिणाम तर होतीलच, मात्र एक पोकळी मात्र या निमित्तानं नेहमीच जाणवत राहणार आहे। अजित पवार यांच्या जाण्यानं ज्या काही वेदना संपूर्ण महाराष्ट्राला आज झालेल्या आहेत त्या खरं तर शब्दात मांडता येणाऱ्या नाही आहेत। अजित पवार हे केवळ राजकारणी नव्हते, ते एक नेतृत्व होतं ज्यांनी प्रत्येकाच्या मनामनात राज्य केलेलं होतं, मनामनात आपलं स्थान निर्माण केलेलं होतं। आणि आज अजित पवार यांचं असं जाणं कुणालाच विश्वास बसवणारं नाही आहे, धक्कादायक आहे आणि ही बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र खळखळलेला आहे। सध्या आपण जर पाहिलं तर ही दोनही दृश्य अतिशय महत्त्वाची आहे। एकीकडे आपण पाहतोय रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने गर्दी, दुसरीकडे विद्याप्रतिष्ठानच्या बाहेर कार्यकर्ते जमलेले आहेत। रनवेवरची दृश्य आहेत ज्या ठिकाणी आता सर्व नेते मंडळी येण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे। संपूर्ण अपघातासंदर्भात चौकशी केली जाते आहे। सिव्हिल एव्हिएशनचं पथक जे आहे ते सुद्धा इथे दाखल झालं, त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली होती आणि अपघात नेमका कसा झाला या कारणांचा आता शोध घेतला जाईल, कारण या सगळ्या मोठ्या अपघातामध्ये अजित पवारांसारखा एक मोठा नेता महाराष्ट्रानं गमावलेला आहे। अशा वेळेला या अपघाताची कारणं जी आहेत त्या कारणांकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे की असं नेमकं काय झालं शेवटच्या क्षणी की हे विमान कोसळलं। कारण आतापर्यंत निवडणुकांमध्ये म्हणजे नगरपालिका निवडणुका असोत, महापालिका निवडणुका असोत, नेत्यांचे दौरे सुरू होते, याच चार्टर्ड प्लेनमधून त्यांचे दौरे सुरू होते। अचानक असं नेमकं काय झालं की आज हा अपघात झालेला आहे, याची नेमकी कारणं काय आहेत याचं उत्तर देखील महाराष्ट्राला हवं आहे आणि तपास यंत्रणा आता याच्या तपासाला देखील लागलेल्या आहेत। दुसरीकडे आपण पाहतो की अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते आता या हॉस्पिटलमधनं बाहेर काढलं जाईल आणि विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये त्यांचा पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। बारामतीकर या ठिकाणी वाट पाहत आहेत अजित पवारांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, म्हणून कार्यकर्ते आज सकाळपासून या ठिकाणी थांबलेले आहेत। अजित पवारांचा विमान अपघात नेमका कसा झाला? बारामतीत लँडिंगच्या वेळी अजित पवारांचं विमान क्रॅश झालं। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते। 8:10 मुंबई विमानतळावरनं उड्डाण। 35 मिनिटांच्या प्रवासानंतर विमान बारामती विमानतळाच्या वर पोहोचलं। 8:44 बारामती विमानतळावर पायलटनं विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला। आवाज इतका खरखर विमानाचा येत होता, कसा क्रॅश झाले का पडाय झाले का चालतो विमान। सगळे आम्ही लोक म्हणत होतो आज काय आवाज येतोय असा, अचानकच स्फोट आला, मोठा दोर ही असा जाळ झाला मोठा। रोजच्या सारखा आवाज येत नव्हता विमानाचा, असा खरखर मोठा आवाज येत होता भरपूर।
आणि ते अचानकच खाली पडलं विमान. माझं नाव निशा सचिन खुमने. मी जळगाव सुप्पेमध्ये राहते. मला सकाळी 8:35-36 इथून एक विमान जाताना दिसलं. त्याचा आवाज खूप भयंकर येत होता, म्हणून त्याचे काही फोटो व्हिडिओ घेतले आणि थोड्याच वेळात पुढे जाऊन समजलं की त्याच्यात दादा होते. त्यामुळे विमानानं बारामती विमानतळाला एक घिरटी मारली. हे बघा फ्लाईट रडार, ज्यावर या विमानानं आकाशात घिरटी मारल्याचं स्पष्टपणे दिसतंय. याचा अर्थ विमानानं लँडिंगचा प्रयत्न केला आणि घिरटी मारून पुन्हा लँडिंगसाठी विमान येत होतं. ते आम्ही बाहेर काम करत असताना अगोदर आलेलं विमान ते आम्ही म्हणजे पाहिलेलं, पण ते असं चांगलं गेलेलं, वरून उडून गेलं. ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेलं. गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली म्हणजे आलतं आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो. ते असं वरती जायचं, ते धावपट्टीच्या कडेला असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा असा मोठा स्फोट झाला. विमानात असा वरती आवाज येत होता, वरून असं बिघाड झाल्यासारखं वाटत होतं विमानामध्येच. आणि नंतर डायरेक्ट विमानाला 2 राऊंड झाले. एअरपोर्ट धावपट्टीच्याकडे 2 राऊंड झाले, पण विमानाला काही उतरता आले नाही आणि डायरेक्ट शेजारी क्रॅश झाले. त्यानंतर पायलटनं विमान लँड करण्याचा दुसरा प्रयत्न केला. लँडिंगच्या याच दुसऱ्या प्रयत्नावेळी विमान क्रॅश झालं. 8:45 हे विमान रडारवरून गायब झालं. विमान कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट झाला. यात अजित पवारांसह सर्वांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग प्रचंड मोठी असल्यामुळे ती विझवण्यासाठी अडचणी येत होत्या. एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त. स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता. गॉगल आणि घड्याळावरनं अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटली. दादाची बॉडी काढताना आम्ही दादा आहेत ना गॉगलवर आणि वॉचवर ओळखलं दादाच आहेत म्हणून. मग ती पहिली दादांची बॉडी काढली आम्ही. पहिली दादांची बॉडी काढली. किती वाजता? 8:45. अपघात का झाला? बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी होती, त्यामुळे अपघात झाल्याचा कंपनीला संशय आहे. बारामती विमानतळावरती नाईट लँडिंग फॅसिलिटी नाही. कमी दृश्यमानतेमुळे पायलटला धावपट्टी न दिसल्याचा कंपनीचा संशय आहे. अपघातग्रस्त विमान VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं होतं. ही कंपनी VSR एव्हिएशन या नावानं विमानं चालवते. ही दिल्लीतून चालवली जाणारी एक खासगी विमान कंपनी आहे. 2011 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. या कंपनीची विमानं व्यावसायिक आणि राजकारणी लोक भाड्यानं घेतात. ही कंपनी एअर अँब्युलन्सची सेवाही देते. VSR कंपनीच्या विमानाचा 3 वर्षात दुसऱ्यांदा हा अपघात झालाय. दोन 2023 मध्ये देखील याच कंपनीच्या VTDBL या विमानाचा मुंबई विमानतळावरती अपघात झाला होता, ज्यात विमानाचे भाग निखळले होते. सुदैवानं त्यावेळी कोणाचाही मृत्यू झाला नव्हता, पण यावेळी या अपघातातून कोणीच वाचलं नाही. या विमानात अजितदादांसह एकूण 5 जण होते. कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजितदादांचे सुरक्षा रक्षक विदित जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा या विमानात समावेश होता. दरम्यान अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताबद्दल DGCAनं काय माहिती दिली बघूया. अजित पवारांच्या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी सकाळी 8:18 संपर्क झाला. विमानाच्या पायलटनं एअर ट्रॅफिक कंट्रोलला हवामानाबद्दल माहिती विचारली. बारामती विमानतळाचा रनवे धुक्यामुळे दिसत नसल्याचं पायलटनं ATCला सांगितलं. त्यानंतर ATCनं विमान हवेतच फिरवण्याचे निर्देश दिले.
काही सेकंदांनंतर पायलटनं एटीसीला रनवे दिसत असल्याचं सांगितलं. त्यानंतर 3000 मीटरपर्यंत दृश्यमानता आहे असं एटीसी कडनं सांगण्यात आलं. त्यानंतर अजित पवारांच्या वैमानिकानं 8:43 लँडिंग सुरू केलं. एटीसीला 8:44 रनवेच्या पुढच्या भागात आग आणि धूर दिसला. त्यानंतर अजित पवारांचं विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली. रनवेच्या डाव्या बाजूला अपघातग्रस्त विमानाचे अवशेष बघायला मिळाले. तर हा विमान अपघात नेमका कसा झाला ते आपण पाहिलेलं आहे. इकडे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, दादांवर प्रेम करणारे, त्यांचे चाहते दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आलेले आहेत. विद्याप्रतिष्ठानचं संकुल हे जवळपास 150 एकरवर पसरलेलं आहे. विविध शाळा ज्या शरद पवारांनी याची मुहूर्तमेढ रोवलेली होती 1972 मध्ये, आणि त्याच ठिकाणी दादांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे. थोड्याच वेळात पार्थिव हे रुग्णालयामधून बाहेर काढलं जाईल. अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासूनच जमलेले आहेत. लाखोंचा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे. विद्याप्रतिष्ठानचा संपूर्ण परिसर हा भरलेला दिसतोय आणि अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन हे प्रत्येकाला योग्य पद्धतीनं घेता यावं यासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात योग्य अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे आता आणखी काही महत्त्वाचे नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा देखील बारामतीमध्ये अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होतील. मात्र आता अगदी काही वेळात अंतिम दर्शनासाठी अजित पवार यांचं पार्थिव हे ठेवलं जाणार आहे. तरी दुसरीकडची दृश्य आपण पाहताय. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला ही बातमी जशी वेगानं पसरली, वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर त्या बातमीवर विश्वास ठेवणं फार कठीण झालेलं होतं. मात्र या अपघाताची आता चौकशी केली जाणार आहे. डीजीसीए त्याच्यानंतर AIB कडून पथक जे आहे ते बारामतीमध्ये येईल आणि त्यांच्यासाठी दोघे बाजूचे रस्ते तुम्ही ब्लॉक केले आहे. सो कृपा करून हे जे डावे बाजू आणि उजवी बाजू येणारे जाणारे रस्ते आहेत ते रिकामे करा. आपण हे जे लोक पुढे थांबले आहेत ते समोर थांबा. एवढा मोठा ग्राउंड आहे, ते सर्व जण जाऊन ग्राउंड मध्ये थांबले पाहिजे. सहकार्य करा सर्वजण. बॅरिकेडचे समोर आणि आजूबाजूला जे लोक थांबले आहे, आपण जरा ग्राउंडवर जावा. ग्राउंडवर जाऊन आणि समोरचे जे सर्व नागरिकाला विनंती आहे, कृपा आपण बसून घ्या. आपण उभे राहिले ते तुमचे पाठीमागे जे उभे आहे लोक त्यांना काही पुढे दिसत नाही. कृपा करून बसून घ्या. आपण पण बसा. इकडचे कृपा करून बसा. इकडे जरा बसा सगळेजण. इथे बॅरिकेडच्या मध्ये उभे राहू नका. कृपा करून सहकार्य करा. या बाजूने जे लोक बॅरिकेडच्या अलीकडे थांबले आहे, कृपा करून बाहेर जावा. समोर बसा जरा जाऊन. थोडा सहकार्य करा साहेब. तुमचे सहकार्याशिवाय नाही होणार आहे. आपण ऐकून घ्या जरा आमचा. कृपा करून समोर जाऊन थांबा तिकडे. मी साहेब जरा आपण पाहतोय ही दोन दृश्य. पहिली दृश्य रुग्णालयाबाहेरची, दुसरी दृश्य विद्याप्रतिष्ठान प्रांगणातली. या ठिकाणी पोलिसांकडून या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं जात आहे. खरं तर गर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अजित पवार यांचं प्रत्येक कार्यकर्त्यासोबत एक वेगळं नातं होतं आणि त्यांनी ते नातं जपलेलं होतं. एक वेगळी नाळ बांधली गेलेली होती. कामासंदर्भात असेल, कोणती चूक झालेली असेल तरी थेट संवाद अजित पवार यांचा कार्यकर्त्यांसोबत होत होता आणि त्यामुळेच आज हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. मात्र बारामतीमधले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले आणि राज्यभरातून सुद्धा महत्त्वाचे नेते मंडळी या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. गर्दी वाढली आहे, त्यामुळे आता जरी शांतता असली तरी पोलीस प्रशासन सहकार्यासाठी आवाहन करते. सर्व कार्यकर्ते शांततेत आहेत, मात्र गर्दी वाढली असल्यानं पोलिसांना या
ठिकाणी आता या गर्दीला सांभाळणं या ठिकाणी आपण पाहतोय आव्हानात्मक थोडंसं ठरतंय. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी काही वेळातच आता अजित पवार यांचं पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी आणलं जाणार आहे आणि अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी हे सर्व कार्यकर्ते वाट पाहताना दिसत आहेत. हा संपूर्ण जनसागर लोटलाय. हा जनसागर आहे दादांवर प्रेम करणारा, दादांना मानणारा, दादांच्या कार्यपद्धतीवर प्रेम करणारा, त्याच्यावर वाटचाल करणारा. आणि म्हणूनच आज फक्त बारामतीमधलेच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधले कार्यकर्ते म्हणा किंवा दादांना मानणारे त्यांचे समर्थक म्हणा मोठ्या संख्येनं विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आलेले आहेत आपल्या लाडक्या दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अक्षय, आपण पाहतोय विद्याप्रतिष्ठानचं हे मैदान पूर्णपणे भरून गेलेलं आहे. प्रत्येकाला इच्छा आहे आपल्या लाडक्या दादांचं अंत्यदर्शन घेण्याची, त्यांचं शेवटचं दर्शन घेण्याची. ही अशी गर्दी, हा असा जनसागर काही मोजक्याच नेत्यांना शेवटचा निरोप देताना आपण पाहिलेला आहे. मात्र अजित पवारांवर प्रेम करणारा हा प्रत्येक कार्यकर्ता, त्यांना मानणारा हा प्रत्येक व्यक्ती आज बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आलेला आहे. मागच्या बाजूला जे लोक आहेत ते बॅरिकेड पडण्याची वेळ आली आहे. एकच गोष्ट पोलीस यंत्रणा पण आपल्याला वारंवार सांगतेय. नक्कीच वैशाली, आपण पाहिलं तर संपूर्ण बारामतीकर काय संपूर्ण राज्यभरातली जनता अजित पवारांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन करण्याकरता या ठिकाणी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या या संपूर्ण कॉलेजच्या मैदानावरती आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे आपली नजर जाईल तिथे अजितदादांवरती प्रेम करणारी ही संपूर्ण जनता जी आहे ती आता अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेली आहे. अजित पवारांसोबत वर्षानुवर्ष राज्याच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात काम करणारे जे लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांचे परिचयाचे व्यक्ती असतील ते या ठिकाणी त्यांच्या अंत्यदर्शनाकरता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात पोहोचलेले आहेत. अजित पवारांचं पार्थिव अद्याप तरी या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणलेलं नाहीये. बारामती मेडिकल कॉलेजमध्ये अजित पवारांचं पार्थिव शरीर आहे. त्या ठिकाणाहून काही वेळातच या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव शरीर ठेवण्यात येईल आणि रात्री 10 वाजेपर्यंत प्रत्येक जनतेला, नागरिकांना या ठिकाणी अंत्यदर्शनाकरता अजित पवारांचं पार्थिव शरीर जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. खरं तर शोकाकुल ही संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला